नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वी टेक्निकल इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयाचा तास घेणार आहोत आणि ह्या तासाला आपण टेक्निकलची 5वं प्रकरण DC पॉवर सप्लाय या प्रकरणावर आधारित IMP क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बोर्ड परीक्षेसाठी अभ्यासणार आहोत. यापूर्वीच आपण पहिल्या 4 प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे. त्यावर आधारित तयार केलेले व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 10वी टेक्निकल इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी थिअरी प्रकरण 5वे DC पॉवर सप्लाय. त्यावर आधारित पहिला प्रश्न, रिकाम्या जागा भरा. बघा, या ठिकाणी 5 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. पहिलाच प्रश्न आपल्या रिकाम्या जागांचा असतो बोर्ड परीक्षेत. त्यानंतर जोड्या लावा असतात, एका वाक्यात असतो. या ठिकाणी त्याच पद्धतीने सर्व क्रम दिलेला आहे. म्हणून सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा. प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. रेक्टिफायर म्हणजे काय? दुसरे, रेक्टिफिकेशन म्हणजे काय? तिसरा आहे, रेक्टिफायरमध्ये कोणकोणत्या साहित्याचा वापर करतात? 4, क्रिस्टल डायोडचा उपयोग लिहा. आणि 5, फिल्टर म्हणजे काय? प्रश्न चौथा, थोडक्यात उत्तरे लिहा. 1, पॉवर सप्लाय म्हणजे काय व त्याची गरज का भासते? दुसरा आहे, रेक्टिफायर म्हणजे काय व त्याचे प्रकार लिहा. त्यानंतर हाफ वेव्ह रेक्टिफायरची रचना व कार्य डायग्रामसह स्पष्ट करा. बघा ती डायग्राम आणि त्यावर आधारित माहिती. पुढचा प्रश्न, फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायरची रचना व कार्य डायग्रामसह स्पष्ट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न, सेंटर टेप व ब्रिज रेक्टिफायरमधील फरक स्पष्ट करा. बघा, तो फरक आकृतीनेच दाखवलेला आहे. आणि शेवटचा प्रश्न, नियंत्रित DC विद्युत शक्ती पुरवठा ची गरज का भासते? बघा, या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने लिहायचे आणि आकृती काढायची. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचं 5वं प्रकरण DC पॉवर सप्लाय या प्रकरणावर आधारित सर्व प्रश्न उत्तरे बोर्ड परीक्षेसाठी आपण सोडवलेली आहेत. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.